संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा सांप्रदायिक गाथेमधील 1272 क्रमांकाचा अभंग आहे. संसार तो कोण देखे आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली. स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे भोजन. परमेश्वर प्राप्ती. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे आनंदघन स्वरूप, आनंदाच्या उर्मी. आनंद माणसामध्ये कधी प्राप्त होतो? माणूस परमानंदामध्ये कधी तल्लीन असतो? ज्यावेळेस तो संसारिक भौतिक सुखापासून दूर गेलेला असतो. भौतिक सुखे दुःखे त्याला आकर्षित करू शकत नाहीत. अशा वेळेस तो ब्रह्मरसामध्ये जातो. हा ब्रह्मरस हा अखंड आहे. याला मर्यादा नाही, याला समाप्ती नाही. सांसारिक वस्तू, सांसारिक आनंद हा संपणारा आहे, हा पूर्ण होणारा नाही. एक भौतिक वस्तू प्राप्त झाल्यानंतर, त्याचा आनंद उपभोगल्यानंतर लगेचच दुसरी वस्तू प्राप्त करावयाची इच्छा होते. या प्रकारे त्या अशा अनंत इच्छा माणसाच्या मनामध्ये सारख्या चालू असतात. इच्छा प्राप्त झाल्यानंतर किंचितसं सुख होतं. इच्छा प्राप्त झाली नाही, दुःखाच्या महाकाईत तो माणूस पडला जातो. याप्रमाणे सांसारिक वस्तू ह्या माणसाला सुख दुःखाच्या कारणीभूत ठरत असतात. परंतु त्या माणसाने, त्या व्यक्तीने सांसारिक कार्य करत असताना सांसारिक कार्याला दुय्यम महत्त्व देऊन आनंदघन परमेश्वर स्वरूपाचं चिंतन केल्यास, आनंदघन परमेश्वर स्वतःमध्ये समाविष्ट केल्यानंतर सांसारिक सुख दुःख त्यावर परिणाम करू शकत नाहीत. सांसारिक सुख दुःखाचा त्याच्यावर इफेक्ट होत नाही. तो जे कार्य करत असतो ते कार्य दर्जेदार, राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी निर्मित झालेलं असतं. त्यात कसल्याही त्याच्या कार्यामध्ये किंचितही स्वार्थ नसतो. कारण तो ब्रह्मानंद, आनंद, परमानंदामध्ये लीन असतो आणि त्या आनंदामधून जे कार्य होतं ते अत्यंत दर्जेदार होतं. जे फक्त भौतिक सुख प्राप्ती करण्यासाठी जे कार्य केलं जातं, त्या माणसाचं चित्त फक्त फळाकडे 99% असतं आणि 1% फक्त कामाकडे असतं. त्यामुळे ते काम दर्जेदार होत नाही आणि त्याचा राष्ट्र देश जगाला कसल्याही प्रकारचा फायदा होत नाही. आणि असा माणूस स्वतःही दुःखी असतो आणि त्याच्या परिसरातील माणसांनाही सतत दुःखी करत असतो. या प्रकारे महाराजांनी या अभंगातून परमानंद ब्रह्मरसामध्ये जो लीन माणूस असतो त्याच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. संसार तो कोण देखे. आम्ही संसारात राहत असून, संसारिक गोष्टी करत असून आम्ही त्याकडे डोळेझाक करतो, आम्ही त्याला निग्लेक्ट करतो. संसार तो कोण देखे आम्हा सखे हरिजन.
आम्ही असे हरिभक्त आहेत, आम्ही जर असे हरिजन आहोत की आम्ही संसारात राहून संसाराला पाहत नाहीत. काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली. हा जो आमचा काळ आहे, आमचा जो दिवसाचे 24 घंटे आहेत, हे सतत आम्ही ब्रह्मानंद रसामध्ये भरून भरून आम्ही तो रस प्राशन करत असतो. आमच्यामध्ये दुःखाचा झालर नसते. आम्ही 24 घंटे ब्रह्मानंदामध्ये, ब्रह्मानंदाच्या आवडीमध्ये पूर्णपणे परिपूर्ण असतो. आम्हाला त्याशिवाय दुसरं काहीही आम्ही प्राशन करत नाही, दुसरं काहीही आम्ही सेवन करत नाही, कसलीही चिंता करत नाही. आम्हाला दिलेलं कार्य आम्ही परमेश्वराचं कार्य आहे असं समजून पूर्ण करतो आणि 24 घंटे ब्रह्मानंद रसामध्ये तल्लीन असतो. एवढंच नाही तर आम्ही स्वप्नातही चिंता करत नाही. स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. रात्रंदिवस आमच्यामध्ये परमानंद, आनंद, ब्रह्मरस ओथंबून वाहत असतो. त्यामुळे आम्ही सांसारिक वस्तू आमच्यावर परिणाम करू शकत नाहीत. सांसारिक वस्तूपासून आम्ही दुःखी होत नाही. ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये असलं तरी पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही, त्याप्रमाणे आम्ही संसारात राहून सुद्धा आम्ही संसाराचे गुणदोष हरिभक्ताला लाभत नाहीत. याप्रमाणे माणसाने कार्य करत असताना आनंदाने कार्य केलं पाहिजे, दर्जेदार कार्य केलं पाहिजे आणि परमेश्वराला स्मरून कार्य केलं पाहिजे, असा या अभंगाचा मतितार्थ आहे.